आज आपण एका अत्यंत अद्भुत आणि पावन अशा कथेवर चर्चा करणार आहोत. प्राचीन लिंग पुराणातील महाशिवरात्रीची ती मुख्य कथा, जी केवळ ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो असं मानलं जातं. ही एक मुक्तीची दिव्य गाथा आहे आणि आजच्या या विश्लेषणात आपण ती अगदी सविस्तरपणे थेट मुळापासून समजून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. आता पुढे जाण्याआधी संत नामदेव महाराजांचे हे शब्द बघा. ते अत्यंत भक्तिभावाने म्हणतात, ओम नमः शिवाय. हे ऐकल्याने पापांचा नाश होतो, पुण्य वाढते आणि साक्षात विश्वंभर कृपा करतात. ह्या शब्दांमधली ती आध्यात्मिक ऊर्जा जाणवते ना. याच पवित्र विचारांसोबत आपण आता थेट कैलास पर्वताच्या त्या भव्य शिखरांवर जाऊया, जिथून ह्या कथेचा खऱ्या अर्थाने उगम झाला. तर आपला पहिला भाग आहे कैलास पर्वतावरील दिव्य संवाद. ओके, आता हे दृश्य जरा डोळ्यांसमोर आणा. भगवान शिव एक रत्नजडित सिंहासनावर विराजमान आहेत. त्यांच्या डाव्या बाजूला माता पार्वती बसल्या आहेत. आजूबाजूला सिद्ध ऋषीमुनी, गंधर्व गात आहेत, अष्टसिद्धी नांदत आहेत आणि साक्षात ब्रह्मदेवही या सोहळ्याचं कौतुक करत आहेत. अशा या अत्यंत मंगलमय वातावरणात माता पार्वतींनी अतिशय आदराने भगवान शिवांना एक प्रश्न विचारला. त्यांनी विचारलं की अशी कोणती कथा आहे जी सर्व पापांचा नाश करून संपूर्ण विश्वाला खरंच सुख मिळवून देऊ शकते. आता पार्वती मातेचा हा कळकळीचा प्रश्न ऐकून भगवान शिव खूप सुखावले. ते म्हणाले की हा काही साधा प्रश्न नाहीये, तर याच्या उत्तरातून संपूर्ण जगाचा उद्धार होणार आहे. आणि अगदी इथूनच या कथेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. पुढे आपण बघणार आहोत कर्म आणि पुनर्जन्माचा सिद्धांत. आता कथेच्या मुख्य पात्रांकडे वळण्यापूर्वी आपण कर्म आणि पुनर्जन्म या अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलूया. कर्माचा नियम किती कठोर असतो बघा. माणसाच्या प्रत्येक कृतीचं फळ आत्म्याला जन्मोजन्मी भोगावं लागतं. उदाहरणार्थ, पूर्वजन्मी कांचीपुरी नगरातला सोमदत्त नावाचा एक राजा. त्याच्याकडे अफाट संपत्ती आणि वैभव होतं. पण एवढं सगळं असूनही त्याची भोगाची हाव कधीच संपली नाही. आणि या वासना आणि मोहात अडकल्यामुळे मृत्यूनंतर त्याला चक्क एका रानटी हरणाचा जन्म मिळाला. आणि त्याच्या ज्या 2 पतिव्रता पत्न्या होत्या ना, त्याही हरणी होऊन त्याच्यासोबत वनात राहू लागल्या. आणि यातून आपल्याला काय समजतं, तर शास्त्रात सांगितलेले कर्माचे नियम किती अचूक आणि कडक आहेत. त्या राजाच्या इतर राण्या अत्यंत दुराचारी होत्या. आता नियमानुसार कसं असतं, प्रजेचं पाप राजाला, यजमानाचं पाप पुरोहिताला आणि पत्नीचं पाप पतीला भोगावं लागतं. अगदी याच सिद्धांतानुसार त्या राजाने आपल्या पत्नींच्या पापांचं फळ भोगलं. त्याचं पूर्वपुण्य संपलं आणि तो चक्क राजावरून एका हरणाच्या योनीत जन्माला आला. आता आपण कथेतील दुसऱ्या मुख्य पात्राकडे येऊ. देवलोकात इंद्राच्या सेवेत भूतसेन नावाचा एक गंधर्व होता. त्याच्या हातून सेवेत एक छोटीशी चूक घडली आणि इंद्राने त्याला शाप दिला. या एका शापामुळे तो स्वर्गातून थेट पृथ्वीवर चंद्रभिल्ल नावाचा अत्यंत क्रूर, हिंसक आणि सतत पापकर्मात बुडालेला शिकारी म्हणून जन्माला आला. कर्माचं हे चक्र खरंच चक्रावून टाकणारे आहे ना. आता आपण येऊया तिसऱ्या भागाकडे, शिवरात्री आणि नकळत घडलेली पूजा. इथून पुढे कथा अत्यंत महत्त्वाच्या वळणावर येते. माघ महिन्यातील शिवरात्रीचा तो दिवस. तो क्रूर पारधी दिवसभर रानात भक्ष्यासाठी भटकत होता, पण त्याच्या हाती काहीच लागलं नाही. तो अतिशय थकला, निराश झाला आणि संध्याकाळी एका सरोवराकाठी आला. तिथे शिकार मिळण्याची आशा होती, म्हणून तो एका बेलाच्या झाडावर चढून बसला. रात्र झाल्यावर खाली येणारे प्राणी त्याला स्पष्ट दिसावेत म्हणून तो दृष्टीला अडथळा ठरणारी बेलाची पानं तोडून खाली टाकू लागला. आणि आश्चर्याची गोष्ट बघा, झाडाखाली मातीत गाडल्या गेलेल्या एका प्राचीन शिवलिंगावर ती बेलपत्र अगदी नकळत जाऊन पडत होती. यातून एक खूप गहन विचार समोर येतो. त्या शिकाऱ्याने दिवसभर काही खाल्लं नव्हतं, म्हणजे त्याचा उपवास घडला होता. रात्रभर तो भक्ष्याच्या प्रतीक्षेत जागा होता, म्हणजे जागरण घडलं. आणि त्याच्या हातून नकळत बेलपत्रही वाहिली गेली. या तिन्ही गोष्टींचा संगम म्हणजेच शिवरात्रीचं व्रत. आणि अगदी नकळत घडलेल्या या कृतीमुळेही भगवान शिव इतके प्रसन्न झाले की त्यांनी ह्या भक्तावर कृपेचा वर्षाव करायचं ठरवलं. शिवांच्या आज्ञेने साक्षात यमराज त्या भिल्लाला वरदान देण्यासाठी तिथे प्रकट झाले. पण इथे एक केवढा मोठा विरोधाभास आहे बघा. साक्षात मृत्यूची देवता यमराज समोर उभे असूनही त्या शिकाऱ्याच्या मनातील वासना काही सुटली नाही. त्याने मोक्ष मागण्याऐवजी काय मागितलं माहितीये? त्याने मागितलं की मला प्राणी पक्ष्यांची भाषा समजावी आणि माझं शिकारीचं काम सोपं व्हावं. मानवी मनाची हीच तर खरी शोकांतिका आहे. पुढचा भाग आहे हरणांचे धैर्य आणि सर्वोच्च बलिदान. यानंतर सरोवराजवळ एक अत्यंत नाट्यमय आणि हृदयद्रावक प्रसंग घडतो. यमराजाच्या वरदानानंतर शिकाऱ्याचं लक्ष पुन्हा शिकारीकडे जातं आणि तितक्यात तोच पूर्वजन्मीचा राजा असलेला नरमृग तहानेने व्याकुळ होऊन तिथे येतो आणि शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकतो.
जाळ्यात अडकलेला तो नरमृग आपल्या पत्नीला म्हणतो, नशिबात जो भोग होता तो भोगावाच लागेल. साक्षात काळ माझ्यावर झडप घालून आला आहे. आता यमराजाच्या वरदानामुळे तो शिकारी या हरणांची भाषा स्पष्टपणे समजू शकत होता. हे सगळं ऐकून तो पार स्तब्ध झाला. एक प्राणी आपल्या कर्माचा किती शांतपणे स्वीकार करत आहे हे पाहून त्याला जबरदस्त धक्का बसला. आता या स्लाइडवरची सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे या हरणांच्या कुटुंबातील एकजूट आणि निस्वार्थ प्रेम. ते खरोखरच अवाक करणारं आहे. पहिली हरणी म्हणते की पतीशिवाय ती जगूच शकत नाही. दुसरी हरणी जी गर्भिणी असते ती सुद्धा आपला प्राण द्यायला तयार होते. आणि कमाल म्हणजे ती लहान कोवळी पाडसंही आपल्या आईबाबांच्या आधी स्वतःचा जीव व्याधाला अर्पण करण्यासाठी पुढे येतात. पुढे आपण बघूया शिकाऱ्याचे हृदय परिवर्तन. या सगळ्या घटनेचा परिणाम असा होतो की आपण कथेच्या सर्वात मोठ्या भावनिक आणि तात्विक उत्कर्ष बिंदूवर पोचतो. तो क्रूर पारधी आता हळूहळू बदलू लागतो. ती मोठी हरणी चक्क एका शिकाऱ्याला धर्मशास्त्रातल्या सिद्धांतांची शिकवण देते. ती सांगते की एखाद्या भुकेल्या अतिथीला आपला देह अर्पण करणं हे सर्वात मोठं पुण्य आहे. आणि जंगली पशूंच्या तोंडून हे प्रगल्भ आणि शुद्ध ज्ञान ऐकून तो पारधी अक्षरशः निशब्द होतो. त्याला विश्वासच बसत नाही की वन्य प्राणी इतक्या उच्च दर्जाचं तत्वज्ञान कसं काय मांडू शकतात. आता हरणांनी शिकाऱ्याला पाणी पिऊन परत येण्याचं वचन दिलं होतं. आपला प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी ती हरिणी अत्यंत भयंकर अशा नरक यातनांचं वर्णन करते. ती म्हणते की जर आम्ही खोटे बोलून परत आलो नाही तर ज्याप्रमाणे पाप्यांना तापलेल्या तांब्यावर लोळवलं जातं, लोखंडाच्या चोचीने टोचलं जातं, उलटं टांगलं जातं आणि धारदार शस्त्रांवरून ओढलं जातं, अगदी तीच गती आमची होईल. यावरून त्यांचा स्वतःच्या शब्दावरचा ठाम विश्वास दिसून येतो. हरणांचं हे सत्यवचन आणि नकळत घडलेल्या शिवरात्रीच्या व्रताचं पुण्य या दोन्हींमुळे त्या शिकाऱ्याच्या मनातला अंधार कायमचा दूर होतो. तो अत्यंत गहिवरून म्हणतो, माझी क्रूर वृत्ती मावळली आहे. मी मुळात इंद्राचा दूत होतो. आता मी यापुढे कधीच हिंसा करणार नाही. आणि त्याच क्षणी तो आपली शस्त्र खाली टाकून देतो आणि हरणांना मुक्त करतो. आपला शेवटचा भाग आहे महाशिवरात्रीचे महत्त्व आणि मोक्ष. या अद्भुत हृदय परिवर्तनानंतर आपण या कथेच्या अंतिम टप्प्याकडे येतो, जिथे या सर्व पात्रांना त्यांच्या कर्मांचं आणि भक्तीचं सर्वोच्च फळ मिळतं. महाशिवरात्रीच्या व्रताचं खरं फळ काय असतं ते आता समोर येतं. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्या हरणांचा शुद्ध प्रामाणिकपणा आणि त्या शिकाड्याचा खरा पश्चाताप या गोष्टींनी भगवान महादेव प्रचंड प्रसन्न झाले आणि यातूनच त्यांना मोक्ष प्राप्त होण्याचा मार्ग खुला झाला. मोक्ष म्हणजे काय तर जन्म, मृत्यू आणि कर्माच्या या अखंड चक्रातून मिळणारी कायमची मुक्ती. आता हे दृश्य किती सुंदर असेल याची फक्त कल्पना करा. आकाशातून अचानक एक लखलखीत फुलांनी सजवलेलं दिव्य विमान खाली येतं. त्यात गंधर्व गात आहेत, अप्सरा नृत्य करत आहेत. भगवान शिवांचे दूत खाली येतात. त्या पाचही हरणांना तत्काळ दिव्य देह प्राप्त होतो आणि ते थेट कैलासाला निघून जातात. इकडे त्या शिकाऱ्याला दूत उपदेश करतात. तो शिकारी आपलं उरलेलं जीवन अखंड कीर्तन आणि शिवनामात व्यतीत करतो आणि पुढच्याच शिवरात्रीला तोही थेट कैलासाला म्हणजे मोक्षपुरीला जातो. यावरून आपण आजच्या या विश्लेषणाच्या मुख्य निष्कर्षावर पोचतो. लिंगपुराणातील या महाशिवरात्रीच्या कथेची चिरंतन शक्ती अफाट आहे. ही कथा केवळ ऐकल्याने अनेक जन्मांची पापं नष्ट होतात, मनातील शुद्ध इच्छा पूर्ण होतात आणि साक्षात भगवान शिवांची सर्वोच्च कृपा लाभते. हाच या कथेचा सर्वात मोठा आध्यात्मिक संदेश आहे. आणि आता जाता जाता हा एक विचार करायला लावणारा शेवटचा प्रश्न. जर केवळ एका रात्रीच्या, तेही अगदी नकळत घडलेल्या पूजेमुळे आणि बेलपत्र वाहण्यामुळे अनेक जन्मांचे कठोर कर्म नष्ट होऊ शकते आणि मोक्ष मिळू शकतो, तर विचार करा, पूर्ण श्रद्धेने आणि जाणीवपूर्वक केलेल्या ओम नमः शिवाय या मंत्राच्या भक्तीने आपण काय काय साध्य करू शकू. या मंत्राची ताकद खरोखरच अफाट आहे. याच एका मंगलमय आणि प्रेरणादायी विचारासह आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया. ओम नमः शिवाय. नमः शिवाय.